नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय मराठी बालभारती यामध्ये कविता तिसरी आला पाऊस. यामध्ये आज आपण स्वाध्याय व प्रश्न उत्तरे खेळूया शब्दांशी यांचे संपूर्ण मार्गदर्शन घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. प्रश्न पहिला, पाऊस आल्यावर झालेले बदल. अंगण, थेंबासंग आलेले वादळ वारे, गारांनी भरलेला रस्ता, लख्खन लखकणारी वीज. प्रश्न दुसरा आहे बघा मित्रांनो, आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणात झालेले बदल. तर आपण कविता वाचून या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी देत आहोत. बघा या पद्धतीने पिवळे ऊन असले, आकाशात इंद्रधनुष्य दिसले. कशामुळे? तर पावसामुळे. वादळ वारे सुटले आणि लख्खन वीज लखकली. अशा पद्धतीने हे बदल झालेले आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बघा प्रश्न पहिला आहे, पाऊस आला पाऊस आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरावर धावतही सुटती. याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे बघा मित्रांनो. पाऊस आल्यावर आकाशात कभिन्न म्हणजे काळे म्हणजेच अतिशय गर्द काळे ढग जमा झाले आहे. ते ढग आकाराने एखाद्या अवाढव्य काळ्या हत्तीसारखे भासत आहे आणि वारा सुटल्यामुळे हे हत्तीरूपी काळे ढग निळ्या आभाळात म्हणजे नभांगणात इकडे तिकडे सैरावर धावत सुटले आहेत असे कवीला वाटते आहे. असा या ओळींचा अर्थ आहे. बघा दुसरी ओळ दिली, आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवणी चिप्प पाखरे बसते. याचा अर्थ आहे, मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर घराच्या छपरावरून कौलारावरून पागोळ्या पाण्याचे प्रवाह खाली गळू लागले आहेत. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे आणि पाखरे म्हणजेच पक्षी पूर्णपणे भिजले आहेत. त्यामुळे थंडीने थरथरणारे आपले पंख मिटवून ती अगदी शांत आणि चिप्प होऊन कुठेतरी आडोशाला बसली आहे. असा या ओळींचा अर्थ होतो. मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पहा, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. याच्या प्रश्नामध्ये आपल्याला ओळी दिल्या होत्या आणि अर्थ लिहायचा होता. आता अर्थ दिला आहे आणि ओळी शोधायच्या आहे. बघा, पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. यासाठी कोणत्या ओळी आलेल्या आहेत आपल्या कवितेमध्ये तर आपण या ठिकाणी बघूया. आला पाऊस वीज लखाके लख्खन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. 3 नंबरचा स्टांजा आहे. आता दुसरी ओळ आहे बघा, ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. कवितेतील ओळी आहेत, आला पाऊस मध्येच पिवळे ऊन असे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. अशा पद्धतीने आपल्याला अर्थावरून ओळी आणि ओळीवरून अर्थ हे दोन्ही प्रकारचा अभ्यास या कवितेमध्ये करायचा आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, विचार करून सांगायचा आहे. पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंदी अनुभव थोडक्यात सांगा. बघा या ठिकाणी प्रश्न आहे, पावसात भिजणं. काय प्रश्न तर एका रविवारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मी आणि माझ्या मित्रांनी गल्लीत गोळा होऊन पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. आम्ही कागदाच्या होड्या बनवून साठलेल्या पाण्यात सोडल्या. पावसाच्या थंडगार थेंबामुळे मित्रांसोबत केलेल्या धमाल मस्तीमुळे तो अनुभव माझ्यासाठी खूप आनंददायी होता. हा एक उदाहरण मी दिलेलं आहे. अशाच प्रकारचं उत्तर तुम्ही स्वतः पावसात भिजल्यानंतर काय काय मजा केली ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. दुसरा प्रश्न आहे, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तर पावसाळा सुरू होताच कडक उन्हाळा संपून हवेत छान गारवा येतो. आकाशात काळेभोर ढग जमा होतात आणि विजा चमकू लागतात. सुकलेली झाडे झुडपे पुन्हा हिरवीगार होतात. डोंगर दऱ्यावर हिरवे गालीचे पसरतात. नदी नाले पाण्याने भरून वाहू लागतात. पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो आणि बेडूक डरावडरा करू लागतात. असे मला दिसलेले बदल आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर बदल जाणवत असतील तर तुम्ही ते उत्तरामध्ये लिहू शकता. मित्रांनो, शैक्षणिक स्वराज हे तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करणारे चॅनल आहे. तेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. खेळूया शब्दांशी, याला आपण मराठीमध्ये व्याकरण म्हणतोय. तर कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ गारा सारा, मग ओले झाले, लखन पटकन, नदी मधी, हासे दिसे, हत्ती सुटती, गळती आणि बसती असे शब्द या ठिकाणी कवितेमध्ये. शब्द साखळी तयार करा. जसं ससा म्हणजे शेवटचा शब्द घ्यायचा पुढचा नवीन शब्द तयार करायचा. साप
प पासून पतंग, मग ग पासून गरुड, त्यानंतर डमरू, रू पासून रुपये, तसं आकाश, श पासून शहामृग, शेवटच्या ग पासून गणपती, शेवटी त पासून तलवार, त्यानंतर पुन्हा शेवटी र आलं, र पासून रस्ता, अशी शब्द साखळी असते. इमारत. बघा वरील प्रमाणे किमान 5 शब्द साखळ्या तयार करा, असा हा प्रश्न आहे. तर आपण अशा पद्धतीने करूया. मी एक शब्द घेतला आपण विद्यार्थी, मग त्यानंतर थवा, थव्यापासून वारा, वारा, र पासून रान आणि न पासून पुन्हा नदी. दुसरा शब्द घेतला आपण शिक्षक, मग क पासून शब्द आहे कवी, व पासून क शब्द घेतला विजय, य पासून घेतलं यज्ञ आणि पुन्हा ज्ञ पासून घेतलं ज्ञान. अशा पद्धतीने शब्द साखळ्या तुम्हाला तयार करायच्या आहे. इथं उदाहरण मी दिलेलं आहे. बघा या ठिकाणी वही, ह पासून हवा, पुन्हा व पासून आपण विश्वास, स पासून ससा आणि पुन्हा स पासून सात. अशा पद्धतीने तुम्हाला शब्द साखळी आवडली असेल तर लाईक करा. पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. जसं की पाऊस, पावसाशी संबंधित कोणकोणते शब्द आहेत त्या ठिकाणी पूर, जसं ढग, वीज, गारा, छत्री, होडी, गारवा आणि थेंब, हे असे पावसाशी संबंधित शब्द आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. बघा पुढचा प्रश्न आहे, घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. अगदी पहिल्यासारखाच प्रश्न आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा आकृती काढून घेतली, त्यानंतर घर शब्द मध्ये लिहिला. आता घराशी संबंधित शब्द आपल्या ठिकाणी घ्यायचे आहेत. कोणकोणते आहेत तर भिंत, दरवाजा, खिडकी, अंगण, कुटुंब, ओटा, खोली आणि छत, असे घराशी संबंधित संकल्पना चित्र आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. बघा खालील कवितेतील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून द्या. जसे की रस्ता, रस्ता म्हणजे मार्ग किंवा वाट, घर, गृह, सदन, निवास, नदी, सरिता, नभ म्हणजे आकाश किंवा आभाळ. लक्षात ठेवा खालील शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत, जसे की अंगण, थेंब, पाऊस, हत्ती, भाषा, आकाश. वरील प्रमाणे एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असणारे शब्द शोधून लिहा. त्या ठिकाणी 10 शब्द तुमच्यासाठी दिलेले आहेत. बघा कवी, त्याचा अर्थ पण दिलेला आहे. वर्ग, पक्षी, देश, सिंह, हे सगळे असे शब्द की एकवचनामध्ये आणि अनेकवचनामध्ये बदलत नाहीत. खालील शब्दांच्या आधारे कविता लेखन करा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. दिलेले शब्द जुळून आपल्याला कविता तयार करायची असतात. मित्रांनो तुम्ही एक छान अशी कविता या ठिकाणी तयार करून दिली. तत्पूर्वी तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आणि लगेच आपण तयार केलेली कविता या ठिकाणी आपण पाहतो. बघा कविताचं नाव दिलं मी निसर्गाचे गाणे. गळत डोंगर दऱ्यातून खळाळत वाहते नदी, घेऊन आपले सोबती ती पुढेच धावत राही. जुळजुळ वाजती पागोळ्या किंवा पाण्याचा हा सूर, दृश्यात धरणी माता होई आनंदाने शूर. काठावरती डोलती सळसळणारी झाडे, निळेशार हे पाणी बघून पक्षी गाते गाणे गाडे. निसर्गाचे हे रूप सुंदर देई जगाला नवसंजीवन, पाण्यानेच समृद्ध होई सृष्टीवरील प्रत्येक जीवन. मित्रांनो कविता कशी आवडली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.